वाचायची आहे आणि तुला मग गिफ्ट मिळणार. तुला आवडते तू उघड 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 झाप करायला ज्याचा दरवाजा यातून येते थंड हवा त्याच्याच वर आहे तुझी पहिली आवडती वस्तू म्हणजे बर्थडे स्पेशल फर्स्ट गिफ्ट गिफ्ट काय हे तुला आवडतं उघडझाप करायला ज्याचा दरवाजा त्यातून येते थंड हवा. कशातून येते थंड हवा? कशातून येते? फ्रीज. आणि मग काय लिहिलंय? त्याच्याच वर आहे तुझी आवडती वस्तू. चिठ्ठी काढून ठेवा. हा चिठ्ठी नंतर बघ. आधी चिठ्ठी ठेव इकडे. आधी गिफ्ट उघड. आता हिला आवडतं की नाही बघूया आपण. खोल ना चला आपण खुलायला याला हेल्प करूया. काय आहे दाखव सगळ्यांना. नंतर उघडते. आधी गिफ्ट बघणार. तिला गिफ्ट बघायला खूप आवडते. ही वस्तू माझ्या जन्मापासून आहे. कसं अक्षर बघ ना. त्याचा उपयोग तेव्हा खेळण्यासाठी होत होता. पण आता त्याचा उपयोग नसतानाही एका कोपऱ्यात पडून आहे. त्याचा कलर आहे ब्ल्यू. काय नीट वाचणार. हे बघ, ही वस्तू माझ्या जन्मापासून आहे. तुझ्या जन्मापासून म्हणजे तू छोटी होती ना तेव्हापासून ती वस्तू आहे आपल्या घरात. त्याचा उपयोग तेव्हा खेळण्यासाठी म्हणजे खेळणी ठेवायला वगैरे असं काही व्हायचा. त्याचा उपयोग आता एक काय. आणि या चिठ्ठीचा तिला अर्थ कळला आणि ती गेली ते गिफ्ट आणायला. काही तांत्रिक अडचणींमुळे आमचा आवाज तिथला ओरिजिनल बंद झाला, कारण माईक आमचा बंद झाला हे आम्हाला माहितीच नाही. चार्जिंग संपलं होतं. आम्ही आपलं त्या गिफ्टच्याच भानगडीत होतो. तर ती तिचं गिफ्ट उघडत होती सईशा. तर तिला मिळाली डायरी. तिला डायरी हवी होती काहीतरी लिहायला किंवा चित्र काढायला. तिला हाऊस होती की ती डायरी हवी होती म्हणून तिला डायरी मिळाली. खूप खुश होती. पुढची चिठ्ठी अशी होती की याचे कलर आहेत 5, पण फेवरेट कलर आहे पिंक. त्यातच आहेत माझे छान छान क्यूट कपडे आणि माय फेवरेट गिफ्ट. असं ते होतं. ती वाचत होती, मध्ये मध्ये अडखळ होती नेहमीप्रमाणे. तर ती म्हणाली की अक्षर खूपच वाईट आहेत, पण ते अक्षर चांगलं होतं, तिला कळत नव्हतं. आता काय ठीक आहे, म्हणून तिला वाचन थोडंसं पटापट होत नाही तिचं. मग तिला ते शोधायचं होतं ते पिंक काय आहे, त्याच्यात कपडे पण आहेत आणि माझं गिफ्ट पण आहे. म्हणून ती तिकडे कपाटाकडे गेली, पण ती पिंक असून सुद्धा तिथे काही नव्हतं. म्हणून ती परत त्या कप्प्यांकडे गेली आणि त्याच्यामध्ये सापडलं तिचं ते गिफ्ट. आणि आली ती शोधायला, आपला ते उघडायला. आणि उघडत होती. काय असेल तिला पण माहीत नव्हतं आणि आम्हालाही क्युरिओसिटी होती, म्हणजे मलाही क्युरिओसिटी होती, कारण का हे सगळं ते बायकोनेच ठेवलं होतं. आणि हे आहे युनिकॉर्न पेन्सिल. तिला हवी होती खूप दिवस. ती म्हणत होती मला युनिकॉर्नची पेन्सिल हवी होती, म्हणून तिला ते आता गिफ्ट स्वरूपात ती मिळालेलं आहे. आता आहे लास्ट असा आहे की मला गरमीमध्ये AC पाहिजे असतो. तिला गरमीमध्ये AC पाहिजे होता, पण
कूलरवर मी आता समाधान मानले, म्हणजे AC नाही तर बाबा कूलर आहे आता. त्याच्याच बाजूला काल एक नवीन वस्तू आलेली आहे, एक नवीन वस्तू आली होती म्हणजे बॅग. त्यात आहे मी म्हणजे माझं गिफ्ट. तर तिचं क्यूट गिफ्ट काय आहे ते ती शोधायला गेली, तिला ते बॅग सापडली. बॅगेमध्ये ते गिफ्ट होतं आणि ते गिफ्ट घेऊन मस्तपैकी उड्या मारत आली आणि एक्साइटमेंटमध्ये ती आता काय आहे गिफ्ट हे बघतीये. ते काढतीये कवर आणि तिला मिळालेले आहे क्यूटशी म्याव मांजर आणि ती आवाजही करते म्याव म्याव. ते तिला जरा अवघड पडलं जरा ते वाजायला, पण वाजल्यानंतर म्याव म्याव असा आवाज करत होती. तर ते बघा प्रयत्न कशी करते. म्हणून तर मी सांगितलं की ते तसं नाही, ते तसं असं दाबायचं म्हणजे ते आवाज येतो म्याव म्याव. तर असं ते गिफ्ट आहे. आणि त्याचबरोबर तिला कॅरम पण मिळाला होता. आणि हे आहे आदल्या दिवशीचं गिफ्ट. दुसऱ्या दिवशी सुद्धा म्हणजे हा रात्री 12 वाजताची वेळ आहे, आम्ही हे सगळं बर्थडे सेलिब्रेशन केलं. मग ती बबल्स खेळत बसली, तिचं जे पहिलं गिफ्ट होतं त्यात. तर बर्थडेच्या दिवशी पण तिला काही गिफ्ट मिळाले. तर आम्ही दुसऱ्या दिवशी त्याचं सेलिब्रेशन केलं आणि मजा आली. आणि तिला सुद्धा मजा आली. छोटासा केक आम्ही आणला होता जो रात्री 12 वाजता खाल्ला. पण दुसऱ्या दिवशी पण काय धमाल केली हे मी बोललोय, पण आता ते रेकॉर्ड नाही झालं. पण आता तुम्हाला मी या ऑडिओद्वारे सांगतोय. तर उद्या म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा बघा तुम्ही काय आहे तिचं गिफ्ट आणि कसं झालं सेलिब्रेशन. भेटूया त्या पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.